पुणे रेव पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या प्रांजल खेवलकर यांच्या पत्नी रोहिणी खडसेंनी शरद पवारांची भेट घेतली। रोहिणी खडसे यांनी आजची भेट ही केवळ पक्ष संघटनेच्या कामानिमित्त होती असं सांगितलं। तर पुणे पार्टी प्रकरणात टार्गेट केलं जात असल्याचे त्यांनी म्हटलंय आणि योग्य वेळ आल्यावर उत्तर देईन असं रोहिणी खडसे म्हणाल्या। असतील, रोहित दादा असतील, एकनाथ खडसे साहेब असतील, हे जे सगळे विरोधी पक्षातले नेते आहेत ना, ते कुठल्या ना कुठले गोष्ट घेऊन वारंवार ट्विट करतात, सरकारवर ते टीका करतात। मग जाणून बुजून तुम्हाला टार्गेट केलं जाते असं वाटते तुम्हाला आता सगळ्या विरोधी पक्षातील नेत्यांना? असं म्हणायला जागा आहे आणि तुम्ही म्हणतायत ना, मी जे काय महाराष्ट्रातल्या प्रत्येकाचं या केसच्या संदर्भामध्ये बघते आहे ते प्रत्येकाला तेच वाटतं। हे बघा, ह्या सगळ्या न्यायालयीन प्रक्रियेचा विषय आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये दोघंही म्हणजे सरकारी पक्ष आणि आमच्या पक्षाची जी बाजू आहे ती त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याच्यावरती न्यायालयाच्या बाहेर तरी मी वक्तव्य करणं चूक आहे, कारण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जी काय बाजू मांडायची आहे ते वकिलांच्या मार्फत मी तुम्हाला सगळं सांगितलं आहे की आत्ता हा विषय न्यायप्रविष्ट आहे। ह्या संदर्भामध्ये जे काय मला माझी बाजू मांडायची असेल ती मी योग्य वेळी योग्य ठिकाणी प्रेस घेऊन मांडेन।